आपलं काहीतरी चांगलं होईल म्हणून आशेने या सरकारला मतदान करणारे शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांची निराशा झालेली दिसत आहे. कारण या सरकारमध्ये फक्त आणि फक्त झुंडशाही आणि दडपशाहीचं काम हे सरकार करत आहे. सरकारने ज्या वेळेस या शेतकऱ्याने किंवा विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अब की बार मोदी सरकार अशी घोषणा देऊन सत्तेमध्ये आलेलं आहे. मोदी सरकार प्रत्येक वेळेस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जंतर मंतरवर जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पण पोलीस बळाचा वापर करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर आत्ताची गोष्ट असणारी SSC प्रोटेस्टसाठी ज्यावेळेस विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले त्यावेळेससुद्धा मोदी सरकारने त्यांना दडपण्याचा प्रयत्न करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस विपक्षाचे नेता असणाऱ्या राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला उघडं केलं त्यावेळेस पण आता ज्यावेळेस इलेक्शन कमिशनवर राहुल गांधी हे मोर्चा काढत होते, विपक्षी सगळे नेते मोर्चा काढत होते, तेव्हा त्यांना पण अटक करण्याचं आणि त्यांच्यावर पण दडपशाहीचा वापर करण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळी पाहू शकतात की मोदी सरकार हे फक्त आणि फक्त दडपशाहीचं वातावरण निर्माण करतं आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतं. का याच्यासाठीच आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवलं होतं की आपला आवाज परत एकदा दाबला जावा म्हणून. इंग्रजांनी सुद्धा हेच केलं आणि आता BJPचं सरकारसुद्धा हेच करताना दिसत आहे.